फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीमधून जनावरांची अवैध तस्करी होणार असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून 27 गोवंश बैलांची सुटका केली असून एकूण 31,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीत अनेक वेळा पोलिसांनी गोवंशी आणि गोमांस तस्करी करणाऱ्यांवरती अनेक कारवाया केल्या असून मागील काही महिन्यांपूर्वी फुलंब्री शहरात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत अनेक गोवंश गोमांसची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली होती। मात्र काही केल्या गोवंश हत्या थांबत नाहीये। असाच एक प्रकार आता समोर आला असून फुलंब्री पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की सिल्लोडच्या दिशेकडून छत्रपती संभाजीनगरकडे कंटेनर जात असून त्यात गोवंश अवैध तस्करी होतीये। यावरून फुलंब्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला आणि चौका बस स्थानकासमोर पोलिसांनी कंटेनर अडवला आणि विचारणा केली असता त्यांनी इरफान शेख, मेहमूद असलम, सुपडू कुरेशी अशी नावे सांगितली आणि जनावरांविषयी विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन मिळाली। यावेळी तपासणी केली असता कंटेनरमध्ये 27 बैल दिसून आले। दोरीच्या साह्यानं दाटीवाटीनं बांधलेले होते। त्या 27 गोवंश बैलांना पाल येथील गोशाळेत देण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक राजेश दौगे यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईमध्ये 13,50,000 रुपये आणि एक टाटा कंपनीचे कंटेनर ट्रक किंमत 18 लाख रुपये असा एकूण 31,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।